नमस्कार मित्रो, स्वागत आहे आपल्या आर्किटेक्ट शॉप यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रो, तुम्ही जर माझा यूट्यूब चॅनल आर्किटेक्ट शॉप अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. या ठिकाणी जे बेल आयकॉन आहे त्या बेल आयकॉनवर क्लिक करा. त्याच्यामुळे काय होईल, जेव्हाही मी नवीन व्हिडिओ चॅनलवरती टाकेल त्याची माहिती तुम्हाला लवकरात लवकर प्राप्त होईल आणि तुम्हाला तो व्हिडिओ बघता येईल. चला तर मग सुरू करूया. मी रोशन आजच्या या आर्किटेक्ट शॉप यूट्यूब ट्युटोरियलमध्ये घेऊन येत आहे की मोबाईलमधूनच आपले जे आधार कार्ड आहे ते डाउनलोड कशा प्रकारे करायचं, PDF स्वरूपात कशा प्रकारे डाउनलोड करायचं. चला तर बघूया. तर सर्वात अगोदर गुगल प्ले स्टोअरवरती जाऊन त्या ठिकाणी आपल्याला सर्च करायचं आहे आधार कार्ड डाउनलोड. या ठिकाणी आधार कार्ड डाउनलोड सर्च केल्यानंतर या ठिकाणी एक ॲप्लिकेशन येईल, त्याच्यावर क्लिक करा. ॲप्लिकेशनचं नाव आहे आधार कार्ड डाउनलोड आणि अपडेट. तर हे ॲप्लिकेशन जवळपास 1 मिलियन लोकांनी डाउनलोड केलं आहे. याचं रेटिंगसुद्धा चांगलं आहे, 4.2. याच्या माध्यमातून आपण आपले आधार कार्ड डाउनलोड करून घेऊ शकतो. चला तर मग आपले आधार कार्ड कशा प्रकारे डाउनलोड करायचे ते आता बघूया. सर्वात अगोदर या ॲप्लिकेशनमध्ये जाऊन या ठिकाणी वेगवेगळे ऑप्शन आहे. आधार स्कॅनर, लोकेट एनरोलमेंट सेंटर, डाउनलोड आधार, चेक आधार स्टेटस, गेट आधार नंबर ऑन मोबाईल, रजिस्ट्राई लॉस्ट, UID और EID. या ठिकाणी आपल्याला डाउनलोड आधारवरती जाऊन आपलं आधार कार्ड डाउनलोड करायचं आहे. या ठिकाणी चेक आधार स्टेटस मध्ये जाऊन आपण आपले आधार कार्डचं स्टेटस काय आहे ते सुद्धा चेक करून घेऊ शकतो. समजा जर आपलं आधार कार्ड आपल्याला अजूनपर्यंत प्राप्त झालं नसेल तर त्याच्या माध्यमातून आपण स्टेटससुद्धा चेक करून घेऊ शकतो. आपलं आधार कार्ड आपल्या मोबाईल नंबरवरती आपण मिळवू शकतो. गेट आधार नंबर ऑन मोबाईल या ऑप्शनच्या माध्यमातून, तसेच रिट्राय लॉस्ट, UID और EID या ऑप्शनच्या माध्यमातून आपण आपलं आधार कार्ड जर हरवलं असेल किंवा पावती जर हरवली असेल तर ते त्याच्यामधून माहिती करून घेऊ शकतो. तर आपल्याला डाउनलोड आधार कार्ड करायचं आहे, तर या ऑप्शनवरती जाऊन क्लिक करा. या ठिकाणी आधार नंबर जर असेल तर आधार नंबरवरून सुद्धा आपण आपल्या मोबाईलमधूनच आधार कार्ड डाउनलोड करून घेऊ शकतो सहजपणे. त्याला थोडा उशीर लागेल. समजा आपल्याकडे एनरोलमेंट नंबर असेल आणि आधार नंबर आपल्याला प्राप्त झाला नसेल तर या ठिकाणी आपण एनरोलमेंट नंबर टाकून सुद्धा आधार कार्ड प्राप्त करू शकतो. या ठिकाणी एनरोलमेंट नंबर टाकायचा. या ठिकाणी त्या पावतीवरती जे तारीख ॲड केलेली आहे त्याच्यात दिनांक, महिना, वर्ष, किती वाजून किती मिनिटांनी किती सेकंदांनी ते आधार कार्ड काढलं ते सगळं त्याच्यावरच्या त्या पावतीवर असते. ते पावतीवरचं बघून या ठिकाणी एंटर करायचं आहे. नंतर त्या पावतीवर असलेलं आपलं फुल नेम तसेच पिनकोड, आपण त्या पावतीवर आपलं आधार कार्ड काढत असताना जो मोबाईल नंबर आपण दिला होता तो मोबाईल नंबर, त्याच्यानंतर या ठिकाणी कॅप्चा कोड टाकून जनरेट OTP करून तो OTP आपल्या मोबाईल नंबरवरती आणि नवीन एक विंडो उघडेल, त्याच्यामध्ये OTP टाकून आपल्याला आधार कार्ड डाउनलोड करता येईल. तर आपण आधार नंबर सहजरित्या डाउनलोड करण्यासाठी या ठिकाणी आधार नंबर टाकून बघूया. मी माझा आधार नंबर टाकून बघतो. या ठिकाणी आधार कार्डवरती ज्या प्रकारचं नाव असेल त्याच प्रकारचं नाव तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे.
तसेच आधार कार्डवरती जो आपला पिन कोड असेल तो टाकायचा या ठिकाणी. यानंतर या ठिकाणी कॅप्चा कोड एंटर करायचा आहे. नंतर जनरेट OTP वरती क्लिक करा. आपल्याला एक OTP येईल मोबाईल नंबरवरती. तो OTP या ठिकाणी एंटर करा आणि डाउनलोड ई आधारवरती क्लिक करा. मला OTP प्राप्त झालेला आहे. माझा आधार कार्ड सुद्धा डाउनलोड झालेला आहे. हे आपलं आधार कार्ड प्रोटेक्टेड असते, पासवर्ड प्रोटेक्टेड. त्याचा जो पासवर्ड असतो तो आपल्या एरियाचा पिनकोड असतो. तो एरियाचा पिनकोड या ठिकाणी ओपन करून तुम्हाला एंटर करायचा आहे. चला बघूया. या ठिकाणी एरियाचा तुमचा जो काही पिनकोड असेल तो एंटर करा. म्हणजे आपण ज्या एरियामध्ये राहतो त्या एरियाचा जो पिनकोड असेल तो या ठिकाणी एंटर केल्यावर आपलं हे आधार कार्ड ओपन होईल आणि आपल्याला ते आधार कार्ड बघता येईल. बघा, आधार कार्ड ओपन झालेलं आहे. अशाच प्रकारे तुम्ही सुद्धा तुमचे आधार कार्ड मोबाईलवरून सहजपणे डाउनलोड करून घेऊ शकता, तुमच्याकडे जतन करून घेऊ शकता. एक विनंती आहे, तुम्ही जर माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते प्लीज कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहून टाईप करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.